आज प्रदूषणाच्या विषयावर सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले। सदस्यांनी चांगले विषय मांडले आणि त्याला आम्ही प्रतिसाद दिला। सगळीकडे सातत्याने मुंबईच्या प्रदूषणाचा विषय असा ऐरणीवर आला आहे आणि प्रचंड प्रदूषण आहे अशा प्रकारची चर्चा आहे। या संदर्भामध्ये माहिती देत असताना मी सर्वांना एवढंच सांगेन की आमच्या प्रदूषणासाठी समीर हे ॲप आहे आमचं। त्या ॲपमध्ये आपण ती सगळ्या पत्रकारांनी देखील डाउनलोड करा। ते आपल्याला आपल्या मोबाईलवर ॲप ठेवता येईल। तुम्ही जिथे आहात तिथे रिअल टाइम तुमच्या लोकेशन प्रमाणे तुम्हाला तिथली प्रदूषणची लेवल कळेल आणि तेच ऑथेंटिक सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या मान्यता प्राप्त असं ॲप आहे। बाकी कोणत्याही रीडिंग ज्या आहेत त्या कोणत्याही पुराव्यानिशी लोक सांगतात 600 झालं 500 झालं, तर असं कधीही मुंबईमध्ये झालेलं नाही। मुंबईमध्ये निश्चितच हिवाळ्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर ते फेब्रुवारीपर्यंत थोडं प्रदूषण आपल्याला जास्त जाणवतं। त्याला मुख्य कारण प्रदूषणाचा ह्युमिडिटीचा वाढण्यामुळे आणि टेम्परेचर कमी असून प्रेशर वाढल्यामुळे कुठेतरी एक स्मॉग तयार होतो। पण आपलं अत्यंत अहितकारी आहे, घातक आहे तब्येतीला। अशा प्रकारच्या पोल्युशनची परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये नाही म्हणता येणार। ते अपेक्षेपेक्षा थोडं या काळामध्ये जास्त आहे, जे हळूहळू मार्चमध्ये आता ते कमी व्हायला सुरुवात होईल। प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ होत आहे, भरपूर कन्स्ट्रक्शन होत आहे आणि अशावेळी वेळोवेळी नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आम्ही जागरूक आहोत। मागच्या वर्षीचा या काळामध्ये जे पोल्युशन होतं त्यापेक्षा आता आपलं पोल्युशन कमी आहे। निश्चितच काही कमिटीज फॉर्मेशनमुळे काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे बरेच दिवस कामं प्रलंबित होते परवानगी देणं, त्यामुळे ते एका वेळी सुरू झाले। आपल्याकडे मेट्रोचं काम चालू आहे, हायवेजचं कामं चालू आहे, दुरुस्तीची कामं चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे आणि अशा वेळी जर कामामध्ये नियमावली त्यांनी नाही पाळली तर त्या कामाला बंद करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिले। जवळपास आम्ही 1700-1800 कामांना बंदीचे शोकॉज नोटीस दाखवून बंदही केले, मग त्यांच्याकडनं कंप्लायन्स करून परत सुरू करायची परवानगी दिली। तर अशा परिस्थितीने त्यांना ऑब्झर्व्ह करावं लागतं। आता आम्ही महानगरपालिकेला असं एक महानगरपालिकेने सुरू केलंय जे खूप चांगलं आहे, कारण आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम असतात, जे एअर क्वालिटी मॉनिटरिंग आहे जे करतात ते सिस्टीम एका मोठ्या एरियामधलं मॉनिटरिंग करतात, पण प्रत्येक बिल्डिंगचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा आता बीएमसीने काम सुरू केलंय आणि त्यांनी ते लावलं सुद्धा आहे मॉनिटरिंग। त्यांच्या डॅशबोर्डवर बीएमसीच्या प्रत्येक ठिकाणचं युनिटचं कामाचं कन्स्ट्रक्शनचं त्यांना पोल्युशनची परिस्थिती कळेल। ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्युमन इंटरफरन्स न करता AI वापरून क्वालिटी कशी मेंटेन करता येईल आणि खरे रिपोर्ट कसे येतील ह्याच्याकडे आमचा कल आहे। आमचं आता